खुणे त्याचबरोबर दीपक खुणे संजय शेळके यांचं आगमन झालेलं आपलं सहर्ष स्वागत या मुख्य मंचावर। पहिला डाव सुरू झालेला आहे। पहिला चेंडू इथे स्लॉट स्वीपचा फटका खेळायचा होता, पंचांचं बोट आबाळाकडे, यष्ट्या रोखून खेळण्याचा प्रयत्न इथे फसलेला आहे फलंदाजाचा। पहिल्या चेंडूवर बिग ब्लो फलंदाज कौशल बाद। प्रथम फलंदाजी करतायत। प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर त्याने मोठा फलंदाज तिकडे गमावलेला आहे। काही पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली। व्हॉट अ ग्रेट डिसिजन गिवन बाय मल्लेश सर। रतन बॉ सारख्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांची खरं तर अंपायरिंग आपण अनुभवलेली आहे। एक अत्यंत लोकप्रिय आणि सुस्वभावी असे पंच आहेत। निर्णय ज्यावेळेस तुम्ही योग्य देता, चांगले देता, कठीण परिस्थितीत देता, त्यावेळेस तुमचं नाव बनतं, नाव होत असतं। असेच पंच आपण इथे बघत आहात। मल्लेश सर त्याचबरोबर प्रवीण विशे सर। ओ चेंडू पडल्यानंतर कमालीचा खाली राहतोय। या गोलंदाजाचं हे षटक पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। पहिला चेंडू सुद्धा तसाच खाली राहिला होता, इथे पडल्यानंतर आता तर खूपच खाली राहतो। रोहन गोलंदाजी करतायत। हा बघा चेंडू अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न। व्हॉट अ ग्रेट प्रिसिजन, अत्यंत चांगलं नियंत्रण इथे गोलंदाजाकडे आहे। समोर चेंडू ठेवतायत। गोलंदाजाच्या शैलीविषयी खरं तर इथे आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे आणि लगेच तिसरे पंच आपल्या बरोबर जोडले जातील। प्रवीण विशे सर अर्थात भावड्या। त्याचबरोबर याच परिसरातील आणखी एक नामवंत पंच गानाबैलाचे मालक मयूर मार्के यांचं आगमन झालेले। मयूर आपले सहर्ष स्वागत। नो बॉल। चेक गोलंदाज आढळलेले आहेत, त्याचमुळे आता इथे हा नो बॉल आलेला आहे। दोन धावांची पेनल्टी इकडे मिळेल, त्याचबरोबर नो बॉल गृहीत धरला जाईल। हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही। 3 धावा याचबरोबर धावफलकावर आहेत। चला लगेचच गोलंदाज नियुक्त करा, विनंती असेल। आपण आता अधिकचा वार्तालाप करू नये। जी शैली आक्षेपार्ह इथे ठरली होती आणि तिसऱ्या पंचांच्या मदतीने टेक्नॉलॉजिकल जो सपोर्ट आहे तो विचारात घेत असताना यावेळेस या गोलंदाजाला इथे थांबावं लागणार आहे। दुसरं षटक खरं तर पहिलं षटक आहे, आता रिले बॉलर वापरावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला। चला अधिकचा वेळ प्रत्येक खर्च करण्यासाठी आपल्याकडे नाही। तुमचं घड्याळ सुद्धा सुरूच आहे, ते तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी कोणासाठीच थांबणार नाही। त्यामुळे वेळेच्या बाबतीत सुद्धा सुनियोजित व्यवस्थापन येणं अत्यंत गरजेचं आहे। रिले षटक पाहायचंय कोणत्या गोलंदाजाच्या पतीने हाताळलं जाणार आहे। क्षेत्ररक्षक आपण आपापल्या जागा एक्वायर करा, एकच सूचना वारंवार देण्यासाठी भाग पाडू नये। 3 धावा बनलेले आहेत, एकच चेंडू आतापर्यंत फेकला गेलेला आहे। पहिला चेंडू अत्यंत चांगला फेकला होता, टाकला होता या गोलंदाजाने। मोठ्या फलंदाजाचा त्याने फडशा पाडला, त्याला बाद केलं आणि त्यानंतर दुसरा चेंडू की जो नियंत्रण जर त्या चेंडूवरचं पाहिलं तर ते चांगलं होतं, परंतु शैली आक्षेपार्ह इथे नोंदवली गेली। तिसऱ्या पंचांच्या मदतीने या गोलंदाजाला रेड सिग्नल दिलेला आहे, त्याचमुळे या टुर्नामेंटमध्ये हा गोलंदाज इथून पुढे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार नाही। वेळेचा अतिरिक्त वापर केला जात आहे। रिले षटक फेकण्यासाठी पाहायचे गोलंदाज यावेळेस साईराज शिंदेचा वापर होत आहे। डबल एस साई शिंदे। स्टॅकिंग याला फलंदाज भूषण। आकुटाप्याचा चेंडू यावेळेस स्टॉपेज, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट, मागच्या बाजूने दन करत असताना चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार।
ते ऑब्जेक्शन नोंदवण्यात आलेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने आणि हा फ्री हिट चेंडू होता, त्यावर चौकार जरूर आलेला आहे. पायचा आता पुन्हा एकदा तिसऱ्या पंथांची मागणी केलेली आहे. प्रवीण विषय सर, आपण इथून कुठे जाऊ नका. ज्या पद्धतीची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत, प्रत्येक चेंडूवर कॉल केला जात आहे. पहिल्या गोलंदाजाची शैली तर थोडी आक्षेपार्ह जरूर होती. पाहायचं आता इथे या गोलंदाजाविषयी काय घडतं. यानंतरचा सामना टेमगाव आणि जांभुलवाडी या दोन संघांदरम्यान आहे. दोन्ही संघनायक मिड इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी उपस्थित राहतील. फेअर ऍक्शन अँड फेअर डिलिव्हरी. सात धावा धावपलकावर एक गडी आतापर्यंत गमावलेला आहे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने. चला क्षेत्ररक्षक आपापल्या जागा घ्या. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून ऑन द राईज खेळले. तिकडे आपण बघत आहोत चेंडूची गती थोडी कमी झालेली आहे. आउटफील्डचा ऑब्स्ट्रक्शन खरं तर तिकडे आले, थोडा अवरोध निर्माण झाला, चेंडूचा प्रवास थोडा मंदावला आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षकाला चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ढकलण्याची संधी मिळाली. याच दरम्यान 3 धावा इथे पूर्ण होत असलेल्या आपण सगळेजण बघत आहोत. 3 धावा अत्यंत महत्वाच्या आहेत. आई गावदेवी पोटगाव आणि त्यांच्या विरोधात आई डेरमाता खोपिवली असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण सगळेजण बघत आहोत. फलंदाजीसाठी फलंदाज भूषण आणि प्रणव आहेत. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाले होते ते म्हणजेच कौशल. प्रणवने मागच्या बाजूने फटका खेळण्याचा निर्धार व्यक्त केला. उजव्या इष्टेच्या बाहेर कमिट झाले होते, त्यानंतर हुक करण्याचा प्रयत्न केला होता. टॉपेज लागली, वेगवान आउटफील्डच्या मदतीने चेंडू सीमापार चौकार. साईराजच्या विरोधात आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत. यावेळेचा फटका फार मोठा आहे. जितका उंच गेलेला आहे तितकाच लांब चेंडू जातोय. आजच्या या पहिल्या रजनीतील सगळ्यात मोठा भव्य आणि दिव्य तोलेजंग षटकार. चांगला फटका खेळला होता फलंदाजाने. फुललेचा चेंडू होता, उजव्या इष्टीच्या बाहेर निघाले होते. त्यानंतर आपण बघितलं की फटका एक्झिक्यूट केला होता. श्री अशोकजी सीताराम खुणे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. आपलं आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. 20 रन्स ऑन द बोर्ड. लॉफ्ट केलं होतं चेंडूला, लॉफ्टेड फ्लिक सुद्धा म्हणू शकतो आपण. मनगटाची चांगली ताकद वापरली होती या चेंडूवर फलंदाजाने. हा फटका खेळत असताना उंचपुरे फलंदाज आहेत प्रणव. आणखी एकदा मागच्या बाजूने फटका खेळलाय. लेग स्लिप ऍक्शन मध्ये आली होती, त्याने चेंडू अडवला. 1 धाव याच दरम्यान पूर्ण होत असलेले आपण सगळेजण बघत आहोत. इथे 2 षटकांची समाप्ती होते, एकाच षटकाची समाप्ती होते. 2 गोलंदाज वापरले गेलेले आहेत. आई गावदेवी पोटगावने धावपलकर धावा जोडलेले आहेत. 21, 1 गडी बाद.
मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. बघा पहिल्या षटकासाठी जवळजवळ 6.5 मिनिटं वापरलेली आहेत. खोपवलीकर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल, या गोष्टीकडे लक्ष द्या. जरा द्रुत हालचाली करा, निर्णय वेगाने घ्या. राहुल हुमने गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. बघा क्षेत्ररक्षक आपण बघतो एकाच बाजूने सगळे निघालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. क्षेत्ररक्षकाला त्यांच्या पोझिशन देता आल्या पाहिजेत. क्षेत्ररक्षण लावणं ही जबाबदारी मला असं वाटतं आपल्याला यष्ट्यांच्या मागून यष्टीरक्षकाने घेणं गरजेचं असतं, कारण तो सेंटर पॉइंटला असतो. राहुल हुमने फुलटॉस आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. बॉडी लाईन मध्ये चेंडू आला होता. फलंदाज बऱ्याचदा फुलटॉस चेंडूसाठी तयार नसलेले आपण सगळेजण बघत असतो. लेंथ बॉलला फुलटॉस तयार होतो, शॉर्ट ऑफ गुड लेंथला तयार असतो फलंदाज, परंतु फुलटॉस आपल्याकडे येईल असं त्याला अपेक्षित नसतं. त्याचमुळे रिॲक्शन थोडी लेट मिळते, प्रतिक्रिया उशिराने देतो तो. ऑन साइडला पर्पजफुली खेळण्याचा प्रयत्न जरूर झालेला आहे. पंच स्थिर आहेत, हलकीशी अपील रेज केली होती. पहिल्या षटकामध्ये 2 गोलंदाजांनी मिळून 21 धावा दिल्यात आणि ते डॅमेज कंट्रोल करायचं आहे राहुलला. स्टार्किंगला फलंदाज प्रणव 5 चेंडूंमध्ये 11 धावांची इनिंग त्याने प्रोड्यूस केलेली आहे, परंतु एकाच बाजूने वारंवार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न त्यांचा पाहायला मिळतो. लेंथ बॉलचा चांगला वापर, चेंडू जाऊन सरळ यष्ट्यांवर आदळला. बेल्स तर अगदी समालोचन कक्षापर्यंत उडालेली आहे, त्याचमुळे एक्सप्रेस केलं होतं गोलंदाज राहुलने स्वतःला आणि त्याचा रिवॉर्ड त्याला मिळाला. मधली एसटी उखडण्यामध्ये त्याला यश मिळालं. फलंदाज प्रणव इथे बाद. With the loss of 2 wickets, this is the second over being bowled by bowler Rahul. What a great bowling! He has picked up 1 wicket. Top edge, आणखी एकदा एज लागली होती. क्षेत्ररक्षक तिकडे साईराज होते, उंच पुरे क्षेत्ररक्षक आपण पाहिले होते, लेग स्लिप मध्ये तैनात केले होते. या पद्धतीचे झेल समाप्त करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या स्तरावरचं क्रिकेट तुम्ही खेळता, अलीकडे आपण बघतो समर्पित वृत्तीने अनेक क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करतात. समाज माध्यमांवर विशेषतः फेसबुक, इंस्टाग्रामवर अशा अनेक रील्स आपण बघतो की जिथे समर्पित वृत्तीचं क्षेत्ररक्षण असतं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करतायत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अनसर्टनिटी कॉरिडॉरचा अत्यंत चांगला वापर इथे गोलंदाजाच्या वतीने केला जात आहे. सातत्याने लेंथ आणि त्याचबरोबर अँगल चेंज करण्याचा प्रयत्न राहुल करतायत. या पद्धतीने गोलंदाजाला विविधता दाखवता आलीच पाहिजे. पहिल्या षटकामध्ये 21 खर्च झाले होते, त्याचमुळे जबाबदारी स्वीकारली गोलंदाजाने. उजव्या यष्टीच्या बाहेरचा फुलटॉस आडव्या बॅटने समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलेला आहे. 2-3 टप्पे घेत असताना चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतो. आडून फेकी झाली, 1 धाव मिळाली. चांगल्या चेंडूचा सन्मान तर तुम्हाला देताच आला पाहिजे, किंवा तो तुम्हाला द्यावाच लागतो. तुम्ही काही केलं तरी त्यातून मोठे फटके येत नसतात, परंतु खराब चेंडूचा समाचारही घेता आला पाहिजे. क्रिकेटचं हे सूत्र आहे. षटक संपतायत 2. पहिल्या षटकामध्ये 21, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 आणि धावफलक 2 षटकांती 23, 2 गडी बाद. यानंतर आजच्या रजनीमध्ये जय गावदेव जांभूळवाडी बेस्ट ऑफ टेमगावच्या विरोधात खेळेल. हा नियोजित सामना आहे. आणि त्यानंतर खानिवरे ब जय बजरंग मोहगर संघासमोर आजच्या रजनीतील पहिल्या फेरीतील निर्धारित 5 षटकांची पहिली लढत खेळणार आहे. त्याचमुळे या सगळ्यांपर्यंत आमची सूचना पोहोचते. आपण रिस्पॉन्स इथे द्यायचा आहे. लवकरात लवकर आपल्याला प्रस्तुत व्हायचं आहे. मिड इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं. 3रं षटक सुरू केले जात आहे. महेश गोलंदाजीसाठी नियुक्त होत आहेत. संघ कर्णधाराच्या वतीने क्षेत्ररक्षणाची रचना सजलेली आहे आणि गोलंदाजीसाठी तयार होत आहे. स्टार्किंगला फलंदाज आहेत भूषण. 5 चेंडूचा सामना केलाय, 8 धावा त्याने धावफलकावर जोडलेल्या आहेत. गोलंदाज तयार. चला अधिकचा उशीर करू नये.
उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू लेंथ बॉलचा चांगला वापर पडल्यानंतर आतल्या बाजूने कट झालेला आपण बघतो. ऑफ कटरचा वापर गोलंदाज करतायत. ऑफ कटर ज्यावेळेस गोलंदाज टाकण्याचा निर्णय घेत आहेत त्याची जर दिशा योग्य नसेल म्हणजे ऑफ कटर टाकल्यानंतर तो उजव्या हाताच्या फलंदाजाच्या आतून येणार आहे आणि तो जर तुम्ही मिडल स्टिकला ठेवला तर तुम्ही आक्रमणासाठी तयार राहा. दिशेवर नियंत्रण असणं हे अत्यंत गरजेचं आहे. हा बघा चेंडू, ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता की या पद्धतीने चेंडू जर आतल्या बाजूने कट होणार असेल, ऑफ कटरचा गोलंदाज वापर करणार असतील तर दिशा तुमची ही उजव्या स्टेजच्या बाहेर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु इथे ते करता आलं नव्हतं. गोलंदाजाचा पाय फलंदाजाचा पाय पकडायचा होता. गोलंदाज महेशला वाईट बॉल आला. मोठा फटका खेळला जरूर. खूप उंचावर चेंडू जातोय. अंतर तितकं मिळत नाही. क्षेत्ररक्षकासाठी आव्हानात्मक परिस्थिती आहे. दैव देता आणि कर्म नेतं ही म्हण इथे आठवली. साधा सोपा झेल होता रेग्युलेशन कॅच. इथे टिपता आला नाही क्षेत्ररक्षकाला. एक टप्पा घेतला चेंडू सीमा पार चौकार. खर्च करण्यासंदर्भात गाणं जरूर वाजते परंतु इथे धावा खर्च होत आहेत गोलंदाजाच्या वतीने. यावेळेस इथे पूल करून खेळला होता फलंदाज भूषण. त्यावर एकच धाव त्याला मिळते. क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्क्वेअर लेगला तैनात होते. अकॉर्डिंग टू दी फील्ड पोझिशन तुम्हाला गोलंदाजी करता आली पाहिजे. क्रिकेटिंग माइंड यूज करणं अत्यंत गरजेचं आहे. वेळोवेळी ज्या पद्धतीची परिस्थिती तुमच्या समोर असते त्या पद्धतीने निर्णय तुम्हाला घेता आले पाहिजेत. फुलटॉस आडव्या बॅटने इथे स्लॉक केलेला आहे. एक टप्पा घेतला. क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेतली. त्यापेक्षा अधिक उंचीने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे दणदणीत खणखणीत चौकार. बघा डीप होणारा फुलटॉस होता फलंदाजासाठी सोपा आव्हान. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्याला तुम्ही 5वी 6वीचा प्रश्न विचारावा त्या पद्धतीने इथे मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू फेकला होता गोलंदाजाने. त्यावर चौकार सुद्धा मिळवलेले फलंदाजाने. 2 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. मुख्य मंचावर आपण एमजीसीएचे पदाधिकारी गोविंदजी भोईर यांना अनुभवत आहात. एमजीसीएचे उपाध्यक्ष. आजच्या रजनीतील सगळ्यात शेवटचा सामना ते खेळणार आहेत. परंतु बघा वेळेचा जर विचार केला तर या स्पर्धेतील 40वा सामना आहे. क्या बात, हरकत नाही. आणि तो 40वा म्हणजे त्यांच्या पहिल्या फेरीचा असणार आहे. बाहेरून तुम्ही आउट बोलून मैदानाच्या आतमध्ये काही होणार नाही. क्रिकेट रसिकांची ही फार मोठी गंमत असते अभय. क्रिकेटचे जे रसिक आहेत ते 2-3 प्रकारचे असतात. एखाद्या यात्रेमध्ये हौशे नवशे गौशे ज्या पद्धतीने असतात त्या पद्धतीने जे प्रेक्षक एखाद्या विशिष्ट संघासाठी सपोर्टसाठी असतात त्यांना असं वाटतं की त्यांचे गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करतात त्यावेळेस प्रत्येक चेंडूवर विकेट मिळाली पाहिजे. आणि तेच प्रेक्षक ज्यावेळेस त्यांचे फलंदाज फलंदाजीसाठी येतात त्यावेळेस त्यांना असं वाटतं की प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार आला पाहिजे. परंतु क्रिकेटमध्ये असं होत नाही. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. प्रत्येक षटकामध्ये तुमचाच संघ वरचढ कामगिरी करेल असं होत नाही कधीही. 3 षटकं संपतायत यावर चर्चा करू. धावा बनलेले आहेत 38. 2 गडी बाद. चौथ्या षटकाला सुरुवात होत आहे. गोलंदाज राहुल ही गोष्ट आहे जबाबदारी स्वीकारणं त्याहीपेक्षा वेगळं आहे. परंतु जबाबदारीचं योग्य निर्वाहन करता वेगळं आहे. परंतु जबाबदारीचं योग्य निर्वाहन करता
थँक्स अ लॉट. कल्पेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत इथे क्रमांक 5 साठी. या अगोदर दर्शन बाद झाले होते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 21 धाबा 2 गोलंदाजांनी खर्च केल्या होत्या. त्यानंतरचं षटक राहुलचं फक्त 2 धाबांचं आलं. यावेळेस इथे समोरच्या दिशेने बीसेप मध्ये लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह चांगला फटका आल्या आल्या कल्पेशने त्याच्या उपस्थितीची दखल घेण्यासाठी भाग पाडला. 45 धाबा धावफलकावर 3 गडी गमावलेले आहेत आणि चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू अँगल क्रिएट करत असताना हाताळलेले यावेळेस गोलंदाज राहुलने. चांगली गोलंदाजी आहे. राहुलने ते फलंदाजाला हुल दिली असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस याच पद्धतीच्या चेंडूवर षटकार खेळला होता. मी तोच उल्लेख केला होता की व्हीशेप मध्ये तुम्हाला फटके खेळावे लागतात ज्यावेळेस या पद्धतीने कोण क्रिएट करत असताना गोलंदाज गोलंदाजी करतात. शेवटचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे. चेंडू खाली येतील का हे पाहायचं आहे. हो, चेंडू खाली आलेत आणि टिपलाय सुद्धा. एक अत्यंत दर्जेदार झेल. क्षेत्ररक्षकाचा दर्जा राखलेला आहे चांगला इथे आई डेरमाता खोपेलूच्या क्षेत्ररक्षकाने. आणि हा शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील होता. 4 षटकं संपली. पोटगाव पोहोचतायत 45 वर. 4 गडी बाद. आणि बेस्ट ऑफ टेमगाव या 2 संघांदरम्यान यानंतरची नियोजित लढत आहे. बघा, लगेचच तुम्हाला नाणेफेकीसाठी प्रस्तुत व्हावं लागेल कारण फक्त 6 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. काही मान्यवरांचं आगमन मुख्य अतिथी कक्षात होत आहे. प्रदीप शेळके, महादू शेळके, त्याचबरोबर परेशजी पेमारे, ग्रामपंचायत डोंगरनमेचे विद्यमान सदस्य राजूजी डोंगरे यांचे आगमन होते. या मुख्य मंचावर आपलं सहर्ष स्वागत. कालच्या दिवसामध्ये परशुरामजी पेमारे यांचे सुपुत्र दीपेश पेमारे यांनी अत्यंत चांगली गोलंदाजी केली होती. आणि परश हे म्हटलं की क्रिकेटचं वेड व्यक्तिमत्व आहे. 4 षटकांसाठी आपण वेळेचा जर वापर केला तर ड्रिंक्स ब्रेक वगळता बरोबर 20 मिनिटं वापरलेली आहेत. परंतु इथून पुढे हलगर्जीपणा दाखवणं गरजेचं नाही. लगेचच 5वं षटक सुरू व्हावं. निकेशने पायांवर चेंडू आदळलेला आहे. इम्पॅक्ट जर आपण पाहिला तर तो लेग स्टिकच्या बाहेरचा होता. पंच इथे निर्देशित करतायत. हा ना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं येस नो वेट. इथे या सगळ्या गोष्टींची तारांबळ आपल्याला पाहायला मिळाली आणि याचमुळे एक फलंदाज धावबाद. होत्या धावफलकावर जोडल्या होत्या. चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं राहिलं. योगदान चांगलं मिळालं फलंदाजीमध्ये. शेवटचं षटक फेकलं जात आहे निकेशच्या वतीने. 5 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. हे सत्र समाप्तीसाठी 5 चेंडू आणखी फेकायचे. क्रिकेटमध्ये कोणती परिस्थिती कायमस्वरूपी राहत नसते. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. क्रिकेट हा खेळच परिस्थितीजन्य आहे. ज्या पद्धतीची परिस्थिती तुमच्या समोर असेल त्या पद्धतीचे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. पहिल्या षटकामध्ये 21 आले होते. असं वाटत होतं की 5 षटकांच्या अंती 80 पेक्षा अधिक धावा बनवू शकतात फलंदाजी करणारा संघ. परंतु ते एक षटक जर वगळलं तर इतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. 5 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. डावखुरी आताच्या फलंदाज ट्रॅकिंग येत आहेत. जुगल निकेश गोलंदाजीसाठी तयार. बघा, अतिरिक्त वेळ खर्च करू नये. सामन्याचा रिदम लॉस करू नका. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू यावेळेस चांगला फटका केलेल्या फलंदाजाने. कव्हरच्या दिशेने त्याला खेळायचं होतं. ही एक धाव इथे पूर्ण होत असलेली आपण सगळेजण बघत आहोत.
टेक्निकली चांगला फटका खेळला होता नव्याने आलेल्या फलंदाजाने. स्टान्स सुद्धा त्याचा चांगला होता. नील डाऊन होत असताना स्टान्स फ्रंट ऑन पोझिशन मध्ये होता, त्याचमुळे ऑफसाईडला तो फटका खेळत असताना सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तिथे काम कार्यरत झाली आणि त्याचमुळे फटका चांगला प्रोड्यूस झाला होता. या सगळ्या गोष्टी टेक्निकल वाईज एखाद्या फलंदाजाने विचारात घेणं गरजेचं आहे. जितक्या लेट तुम्हाला चेंडूफळीचा संपर्क आणता येईल तितका करणं गरजेचं असतं फलंदाजी करताना. कधी कधी आपण आधीर होतो एक फलंदाज म्हणून, इनिशियल मोमेंट फार लवकर घेतो, ट्रिगर मोमेंट होत असते. उजव्या एष्टीच्या बाहेर स्लाइटली कमिट झाले होते, डाव्या एष्टीच्या बाहेरून चेंडू निघून गेला, त्याचमुळे हा चेंडू वाईड आलेला आहे. खेळाडू कक्षातून आपण बघतो की जल्लोष होत आहे संघ सहकाऱ्यांचा. इथे यावेळेस इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू नोंदवलेला आहे. मैदानी पंचांच्या निर्णयाला ते आव्हान देतात. पाहिजे आता चेंडू नेमका कुठून मागे निघून गेलेला आहे. अँगल तर क्रिएट झाला होता. वाईट बॉल आहे. 48 धावा धावपलकावर 5 गडी खरं तर इथे गमावलेले आहेत. 4.2 षटकांचा खेळ संपलाय. पुढे आले त्यानंतर आपण बघतो निश्चितच इथे लिडिंग एज लागली. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. स्लिप कॉर्डर मध्ये एकच धाव इकडे मिळाली. 49 पर्यंत डाव पोहोचतो. आणि कोणताही संघ आपण बघतो की जो 5 षटकांचा रात्रकालीन क्रिकेटचा सामना खेळतो त्यावेळेस त्यांचा पहिलं टार्गेट जे त्यांच्या मनामध्ये असतं ते 50 धावांचं असतं. त्या 50च्या उंबरठ्यावर आता प्रथम फलंदाजी करणार संघ आई गावदेवी पोटगाव आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाजांच्या कॉन्ट्रीब्युशनचा विचार केला तर 11 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं होतं, ते म्हणजेच प्रणवच्या वतीने. भूषणने सुद्धा चांगली इनिंग खेळली. खोलवर टप्प्याचा चेंडू बुंद्यामध्ये ठेवला होता उजव्या एष्टीच्या बाहेरून आणि मागे जात असताना आपण बघितला यष्टीरक्षकाने चांगला चेंडू अडवला. परंतु या पद्धतीने तुम्हाला इथे धाव बनवता येणार नाही किंवा स्ट्राईक सुद्धा रोटेट करता येणार नाही. इंटरनॅशनल नियम अलीकडे आपण बघत आहोत टेनिस क्रिकेटमध्ये वापरले जात आहेत. तुम्हाला जर धाव बनवायची असेल तर दोन्ही एंडने प्रयत्न होणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, विकेट किपरने जर चेंडू व्यवस्थितरित्या अडवला म्हणजे बाउन्स होण्यापूर्वी तर मात्र तुम्हाला धाव पूर्ण करता येत नाही. आणखी एक चांगला चेंडू. खोलवर टप्प्याचे चेंडू वारंवार फेकले जात आहेत गोलंदाजाच्या वतीने. 7 स्टार लाईव्हच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आणि ऑनस्क्रीन आपण रिप्ले बघत आहोत. हा बघा अँगल क्रिएट झाला होता. अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. व्हॉट हॅपन? हलकासा खरं तर तिकडे संपर्क झाला होता चेंडू फळीचा आणि त्याचमुळे आता फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये जात असताना आपण सगळेजण बघत आहोत. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. या अगोदर आपण खरं तर ती शक्यता वर्तवली होती की 50च्या उंबरठ्यावर आहेत, परंतु या अगोदरच्या 2 चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर 2 चेंडूंमध्ये एकही धाव तिकडे पूर्ण करता आली नाही फलंदाजांना. कुणाल शेवटचा चेंडू ऑन साईडला लपेटण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे. चेंडू फळीचा संपर्क आला नाही. सत्र संपतं पहिलं. पहिल्या सत्रामध्ये 49 बनलेले आहेत आणि बरोबर 10.00 धावांची सरासरी कायम ठेवत असताना दुसऱ्या डावामध्ये सामना जिंकण्यासाठी आव्हान प्रस्तुत झालेले ते म्हणजेच आई डेरमाता संघाच्या समोर 50 धावां दिलेले आहेत. ही तुमच्यासाठी चौथी सूचना आहे. दिस इज द 4th ऑफिशियल कॉल फॉर यू. प्लीज प्रेझेंट युअर सेल्फ इनटू दी टॉस बॉक्स. या लवकरात लवकर आपलं स्वागत आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे. दुसऱ्या डावासाठी समालोचन कक्षामध्ये बदल. पुन्हा एकदा आवाज आपल्याच मातीचा दीपक बिराडे सरांचा. धन्यवाद. धाब्याचे टार्गेट पहिल्या षटकात 21 आले होते. 4 षटकात अवघे 28 बनला गेला. यानंतर होणारा सामना टॉस आपण कव्हर करत आहोत. मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथी विद्यमान उपाध्यक्ष गोविंदजी भोईर यांच्या शुभ हस्ते
टेमगाव त्यांच्या विरुद्ध जयगावदेव जांभूलवाडी. नुकताच त्यांच्या वतीनं नाईट धमाका चषकाचं दुसरं पर्व आपण एन्जॉय केलं. गिरीजी बांगारायण आर्मी गोविंदजी भोईर यांचा शुभ हस्ते हा टॉस आपण कव्हर करत आहोत. बॅटिंग करणाऱ्या टीमला रिक्वेस्ट आहे ओपनिंग पेअर लगेचच पाठवा इमिडिएटली. डीके भोईर त्याचबरोबर भूषण भोईर उपस्थित झाले, स्वागत आहे. जांभूलवाडी ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं बेस्ट ऑफ टेमगावला. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. उपस्थित भेटत दोन्ही अतिथींना मंचावरती उपस्थित व्हा, आपलं स्वागत आहे. टाइम काउंटडाऊन स्टार्ट केलं जाईल. 9:53 स्थानिक वेळ. ओपनिंग पेअर लगेचच पाठवा, जास्त वेळ घेत आहे. आयडेर मध्ये खोपवली राहुल उमरे आणि त्याच्यासोबत होते प्रतीक अविनाश शिंदे सिटीज. राहुल आणि अविनाश ही सलामीची जोडी. 50 धाब्याचं टार्गेट, 10.00 धाब्याची धावगती. प्रति 5 षटकांच्या पाठीमागे आता विजय करता मेंटेन करायचे. आयडेर मध्ये खोपवलीला बघा पहिल्या फेरीतील सामने कंपल्सरी 5 ओव्हर जसं तुमचं रिपोर्टिंग असेल. मात्र सेकंड राऊंड पासून 3 ओव्हरच्या मॅचेस आपण कव्हर करणार आहोत. मॅच इज ऑन. सेकंड इनिंगला सुरुवात. 50 धाब्याचं टार्गेट. फलंदाजीसाठी प्रणव दाखल होत आहेत. 50 धाब्याचं टार्गेट. सामना तिसरा सुरू होतोय. दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. थोडी घाई करा, स्पीडअप करा. आई गावदेवी फुटगाव जास्त वेळ घेऊ नका. प्रणय अँड ऑल टीम प्रॅक्टिस सेशन आता सुरू नाहीये, लक्ष. 50 धाब्याची आवश्यकता. मॅच इज ऑन. सामना सुरू. सेकंड इनिंगला सुरुवात. उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीमला लक्ष शुभेच्छा. पहिला बॉल पायावरती आदळतोय. धाव हवी होती मात्र नकार दिला नॉनस्टाकर इनवरून राहुलला. डॉट बॉलला सुरुवात होताना पाहायला मिळेल. हलकसं अपील देखील झालं होतं मात्र त्या अपील मध्ये तो फील नव्हता. त्याच कारणास्तव पंचांचा नकार आपण बघत आहोत आलेला आहे. गावातील सर्व ज्येष्ठ मान्यवर उपस्थित असतील. परिसरातील सर्व राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणारे व्यक्तिमत्व असतील. सर्वांना विनंती आपण मंचावरती या, आपलं स्वागत आहे. सुरुवात डॉट बॉलला प्रणव कडून. स्ट्रायकर इनला अविनाश. बॅक फुटवर आले लेट कट. थर्ड बॅटला कॅच ड्रॉप सेफ शॉट. सरते शेवटी बॉल सीमा रेषेच्या बाहेर मार्गात होतोय. चौकार. चौकारानं सध्या दाफलक सुरू होतोय. आयडेर मध्ये खोपवलीचं 50चा पाठलाग त्यांच्या पद्धतीनं सुरू आहे. डॉट बॉलला सुरुवात. त्यानंतर चौकार अविनाश शिंदेच्या बॅटमधून. महत्वपूर्ण 4 धावा. झिलचीची संधी देखील होती मात्र तिचं सोनं झालं नाही. सो या चौकारांना डाव सुरू होतोय. दाफलक सुरू होतोय. पाटार पाटमध्ये वेगवान फुल लेंथ. विकेट किपर एंडला डायरेक्ट हिट तर दिलाय. पंचांकडे पाहिलं जरूर मात्र पंचांनी बोट आबालकडे घोषित केलंय. फलंदाज बाद. माघारी परततोय राहुल. धक्का पहिला. फॉलो थ्रू मध्ये चांगला बॅकअप आपण बघत आहोत. गोलंदाज प्रणव दिला सांघिक स्विच मिळत आहे. राहुल बाद होताना पाहायला मिळतात. बॅट जयगावदेव जांभूलवाडी. त्यानंतर जयबजरंग मोगर इन ऍक्शन असेल. धावसंख्या 4. 4 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. नऊ 55 पहिला बॉल पडलाय. टाइम काउंटर स्टार्ट आहे. लक्ष सुद्धा
प्रणव बॅकफुटर आले, कट केल्या बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून आता पाठवलाय मागे. आउटफील्ड अत्यंत वेगवान, फिल्डर पाठवल्या परिस्थितीत, मात्र त्याला पोहोचण्यापूर्वी बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. येतो तो या चौकाराच्या सारणा धावसंख्या दाखल करती एकूण अंकित झालेले आपण बघत आहोत. 8 ऑन बोर्ड, 8 धावा दाखल कव्हर. स्टील 2 टू गो. बॉल बाकी अजूनही 2 गोलंदाज तयार. प्रणव ड्राईव्ह केला थ्रू द कव्हर्स, मिड ऑफ आणि कव्हरच्या दरम्यान. आउटफील्ड अत्यंत वेगवान, पाठवऱ्या परिस्थितीत फिल्डर, मात्र त्याला पोहोचण्यापूर्वी बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. येतोय तो सलग चे 2 चौकार. रोहन जसा मैदानात दाखल झाला तसा तो बरसलेला आपण बघत आहोत. स्कोर 12, 12 ऑन बोर्ड, स्टील 1 टू गो. हार्ड लेंथ, हलकस अपील, मात्र क्वाड्रबँड साठी तुम्ही मेन अंपायर कडे अपील करू शकता. पंचांचा नकार, डॉट बॉल. 50चा पडलक सूर्य पहिल्या षटकात बनवलं गेला. 12 समीकरण, 24 चेंडू, 4 षटक. आता विजयासाठी आवश्यकता 38, 38 धावेची. 12 धावा पहिल्या षटकात आपण बघत आहोत बनल्या गेलेल्या आहेत. 38ची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी गाय करा. फास्ट क्रिकेट केला. 9:55 ला पहिला बॉल पडलाय. एक्झॅक्टली वेळ घेतला त्या ठिकाणी. पहिलं षटक टाकण्याकरता 5 मिनिटाचा लक्ष सुद्धा आई गावदेवी पुटगाव. अदरवाईज अंतिम षटकात एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला इनफिल्ड मध्ये सेट करावा लागेल. बारा धावा दाखल करून षटक दुसरं. भावेश गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. भावेश गोलंदाजीसाठी सेकंड पॉवर प्ले. बॉलिंग मार्कवर तयार होत आहेत. पहिला बॉल बॅकफुटर आले, उडवलाय थ्रू द कव्हर्स. व्हॉट अ शॉट, हॉट शॉट ऑफ द नाईट. इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना. नेत्रदीपक, नयनरम्य, नेत्र सुकावा फटका, षटकार. मंचावरती शुभागमन होतं. यवन जोडीचे शिलेदार जगदीशजी काळेकर, परशुरामजी ठमके, त्याचबरोबर उपसरपंच दत्तदादा पेमारे, ग्रामपंचायत सदस्य राजेशजी डोंगरे, या सर्व अतिथींचं स्वागत, वेलकम. कारण काउंटर अटॅक पहिल्या बॉलवर बाबेच्या विरुद्ध धावसंख्या 18. शॉर्ट बॉल फोर्स केलाय थ्रू द कव्हर्स. आणखीन एक देखना फटका, दिमागदार फटका, राजेशाही रुबाबदार फटका, लागोपाठचा दुसरा तडाखा, षटकार. धावसंख्या लागोपाठच्या 2 षटकारांची सध्या फ्ला होते. 24 ऑन बोर्ड, 24 धावा. याचबरोबर दाफलकावरती दाफलकाचा वाढता वेग, वाढता ओघ सध्याच्या घडीला दबाव टाकतो गोलंदाज भावेश आणि त्याचबरोबर आई गावदेवी पोटगारवर. सव्वीस धावेची आवश्यकता आता मॅच मध्ये. डेड बॉलचं सिग्नल, दबाव स्पष्टपणे गोलंदाज भावेशवर आपण बघत आहोत. चला, मॅच बॉल रिटर्न झालेला. मॅच बॉलला सामना आपण कंटिन्यू करूयात. चेस करून कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा सिग्नल आला, नो बॉल. सिग्नल, सो एक एक्स्ट्रा धावा होईल.
अर्ध लक्ष्य आता गाठलाय आय निर्माता खोपोलीला. नेक्स्ट बॉल फ्री. वन मोर नो बिसाइड द पिच. बॉलची पिचिंग आपण बघत आहोत गोलंदाज भावेश कडून. त्याच कारणासह लागोपाठचे 2 षटकार दबाव बनला. तदनंतर लागोपाठचे 2 नो. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळेल 26 धाबा. अवघ्या 24 धाब्याची आवश्यकता आहे त्या मॅच मध्ये विजय करता. फ्रीड कंटिन्यू असेल. पंच दोन्ही एकत्रित येत आहेत, चर्चा करतायत, गोलंदाजाला सूचना देत आहेत. 7 स्टार लाईव्ह इंडिया ऑफिशियल वाहिनीच्या वतीनं 2 कॅमेरानिशी या स्पर्धेचं क्वालिटी विथ क्लॅरिटी टेलिकास्ट सध्या सुरू आहे. नव्यानं जर आपण या वाहिनीशी संलग्न झाले असाल तर विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा, प्रत्येक व्हिडिओ लाईक कमेंट आणि त्या सोबतीने शेअर फॉरवर्ड करायला विसरू नका. या वाहिनीला आपण भरभरून प्रेम द्या. कालावधीत भरपूर सारे इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून कव्हर केलेले आपल्याला पाहायला मिळतील. सो स्टे ट्यून विथ अस. 26 धावा. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले, आता हुक केलाय, पाठवला लॉंग लेगला. स्कोरबोर्डवर 4 धावा बुक करत असताना फलंदाज अविनाश ज्यानं गोलंदाजाचा केलाय नाश. चौकार. धावसंख्या आपण बघत आहोत 30 ऑन बोर्ड. 30 धावा दाखल कव्हर. अवघ्या 20 धावेची आवश्यकता आता. वेस्ट ऑफ बाईट बीमर. बॉल आता मागे चाललाय. नो +4 लॉंग स्टॉपला येत आहेत. एकूण 5 धावेचा इशारा. हा लकी पंचायतचा फायफर. बीमर अगदी फलंदाजाच्या चेहऱ्याजवळून येतो. सो नो +4 एक्स्ट्रा 5 धावा ऍड होतील. अतिरिक्त 5 धाब्याच्या सोबतीने धावसंख्या 35-35. 15 धाब्याची आवश्यकता. 3 चेंडू 23 धाबा खर्च केलेले आहेत. भावेशनं फ्रीड कंटिन्यू. फुल टॉस समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. बाकअप येते प्रणव कडून. एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगल धाब्याच्या साहाय्याने धावसंख्या 36-36. 10 चेंडू 25 नॉट आउट. अविनाश 3 चेंडू 8 मध्ये 2 चौकार रोनच्या बॅटमधून यापूर्वी आपण पाहिलेले आहेत. विजय आता अगदी दृष्टिक्षेपात. आय निर्माता खोपोलीच्या 14 धाब्याची आवश्यकता. हलकस अपील झालं क्वाड बँड करता, मात्र पंचांची तटस्थ भूमिका. पंचांचा नकार. क्वाड बँड साठी रिव्ह्यू अवेलेबल नाहीये मित्रा. धावा दाखल करते डॉट बॉलची होत असताना सांगता सध्या आपल्याला पाहायला मिळेल. 19 चेंडू आता आवश्यकता. चेस करून कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. राऊंड विकेटनं चांगला आउट स्विंगर. लागोपाठचे 2 डॉट. षटकाची समाप्ती. 2 षटकांची धावसंख्या 36. 18 चेंडू 3 षटक आणि विजयासाठी आता आवश्यकता ती 14 धावेची. वेलकम जयगावदेव जांभुलवाडी काचकुली नाईट स्पर्धेचे आयोजक कैलास भर उपस्थित झाले. धीरज आलेत, रोहित आलेत, बाळू आलेत, महेश आलेत. सर्वांचं स्वागत. विनंती आहे या पण मंचावरती आपलंही स्वागत आहे. 18 बॉल 14 ची आवश्यकता. स्पीडअप आवश्यक आहे. लक्ष सुद्धा वेळ जास्त घेत आहे. आई निर्माता खोपोली टीम साठी तानाजी हरड यांच्या वतीने ऑल द बेस्ट आले. त्यांचं देखील आपण करत वेलकम. 18 चेंडू 14 ची आवश्यकता. स्पीडअप अपेक्षित आहे. घाई करा. प्रणव गोलंदाजीसाठी. 53 ला पहिला बॉल पडलाय. 14 मिनिटाचा वेळ आतापर्यंत घेतला. लक्ष सुद्धा प्रणव गोलंदाजी करता. 36 धावा बनल्या गेल्या. 14 धावेची आवश्यकता. 3 षटक 18 चेंडू 14 धावा. प्रणव सेकंड स्पेल मध्ये. पहिला बॉल चांगला वेग. ऑफ टर्मच्या बाहेर वेगवान फुल लेंथ.
समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होतो अविनाशचा फसलेला आपण बघत आहोत. त्याचबरोबर डॉट बॉलची होत असताना सांगतात धावसंख्या स्थिर 36-36. 17 चेंडू आणि 17 चेंडूत विजय करता आता आवश्यकता 14 धावेची. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले, कट केला, मिस टाइम, झेलची संधी आणि त्याचा स्वीकार. अविनाश माघारी परत आहेत. 12 चेंडू 25 योगदान देत असताना धक्का दुसरा. प्रतीक बॅटिंग करता दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 36 धावा स्कोरबोर्डवर 2 विकेटच्या मोबदल्यात 14 धाब्याची अजून आवश्यकता. प्रणवनं छोटेखानी वापसी या षटकात सध्या केलेली आहे. ब्युटिफुल डिलिव्हरी, लेंथचा अप्रतिम वापर आपण बघत आहोत गोलंदाज प्रणव कडून. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ओव्हर द विकेट आहेत. चांगला रनवे, रिलीज ऑफ डिलिव्हरी, शोल्डर, खांद्याचा योग्य वापर तो करतोय. हलकासा आउटस्विंग होऊन चेंडू विकेट किपरच्या हातात जातो. ब्युटिफुल डिलिव्हरी, डॉट विकेट डॉट. 15 चेंडू आता 14 ची आवश्यकता. प्रतीक बॅकफुटवर आले, अंडरआर्म स्टाईल टॅप केलाय, कव्हरला भेदून बॉल बागे जाऊ शकला नाही. इनफिल्ड मध्ये बॅकअप केलं एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरनं. सो ही सिंगल धाव आणि या सिंगल धाब्याच्या साईड धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या 37 आकड्यावर 14 चेंडू आता बाकी त्या डावात आणि 14 चेंडूत 50चा पाठलाग करत असताना अजूनही 13 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार प्रणव. स्टॅकरला रोहनला आपण बघत आहोत. कट करण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडा खाली राहिला. स्किट होत असताना सरळ विकेट किपरच्या हातात दाखल होतोय. रिप्ले आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघत आहोत. थोडं विकेट आले, प्रणव अगदी पुढ्यात टाकलेला बॉल जसा खाली राहिला तसा विकेट किपरच्या हातात. बॅटरला लाईन ऍडजस्टमेंट करताच आली नाही. डॉट बॉल, रन बॉल इक्वेशन. 13 चेंडू 13. या षटकांना छोटेखानी वापसी केली आहे टीम पोटगाव आणि गोलंदाज प्रणवनं. शॉर्ट बॉल यावेळेला फक्त दिशा दिली आहे, लेट कट, डेलिकेट टच, थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर, चौकार. या चौकाराला धावसंख्या आपण बघत आहोत 41. 41 धाबा, 12 चेंडू 9 धाब्याची आवश्यकता. 9:53 ला पहिला बॉल पडला होता. आतापर्यंत वेळ घेतला एकंदरीत 18 मिनिटाचा. लक्ष सुद्धा स्पीडअप करावं लागेल. आई गावदेवी पोटगाव 12 चेंडू 9 धाब्याची आवश्यकता. नेक्स्ट मॅच रेडी राहा. जय गावदेव जांभुलवाडी आणि त्यांच्या विरुद्ध बेस्ट ऑफ टेमगाव. गोलंदाजीसाठी दाखल होत्यात. 12 चेंडू 9 धावेची आवश्यकता. विजयासाठी संघर्ष सध्या आहे गावदेवी पोटगावचा सुरू. चला मॅच मोमेंटम ब्रेक करू नका. 18 मिनिटं 3 षटकं टाकण्यासाठी घेतलेली आहेत. पहिला बॉल चेस करून कट करण्याचा प्रयत्न प्रतीकचा तो फसतोय. डॉट बॉलची सध्या होत असताना सांगता धावसंख्या स्थिर 41-41. 11 चेंडू आता 11 चेंडूत विजय करता 9 धावेची आवश्यकता. एक डॉट बॉल दबाव बनवेल. लोवर फुल टॉस, समोर ड्राईव्ह केला, सॉफ्ट बॉटम इन ऍक्शन. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काहीही नसेल.
अधिक काही नसेल. सो धावसंख्या सिंगलच्या साइड आपल्याला पाहायला मिळेल 42. 42 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. शॉर्ट बॉल लास्ट मोमेंटला फक्त दिशा दिली आहे. रनआउटची संधी. ओव्हर थ्रो दुसरी धाव बनेल का? एसिडीज प्रतीकनं कॉल दिलाय आणि नॉस्टाकरीनला तो मात्र वेगानं पोहोचतोय. सो ओव्हर थ्रोच्या या 1+1 एकंदरीत 2 धावा. धावसंख्या 44-44. स्टील 1 बिग हिट अवे फॉर विक्टरी. एक मोठा स्ट्रोक विजय संपादित करू शकेल संघ आहे डेरमाता खोपोली. नऊ चेंडू 6. नऊ बॉल 6 धावा. समोर ड्राइव्ह करतायत. धाव हवी आहे प्रतीकला. गोलंदाज पहिल्या प्रयत्नात अपयशी राहिले चेंडू पकडण्याच्या दृष्टिकोनातून. त्याच कारणासह एक धाव. स्कोर 45-45. 8 बॉल आता आवश्यकता 5 धावेची. 8 चेंडू 5. पाच धावा स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. ट्रॅकर यांना प्रतीक. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न. कमी गतीनं बॉल आला. त्याच कारणासह चांगलं टॅबिंग चांगलं मिडलिंग करू शकले नाही. 18 चेंडू 14 सामना आता 7 बॉल 5 वरती येऊन ठेपलाय. वापसी या मॅच मध्ये करत असताना संघ आई गावदेवी पोटगाव. चला मेन स्टेजवरील आवाज थोडा कमी करा मित्रांनो. थेट वरील आवाज थोडा कमी करा. 7 बॉल 5. बोनस बॅक ड्राइव्ह धाव हवी आहे मात्र नकार पुन्हा एकदा. सो डॉट बॉल. मॅच मध्ये आता ट्विस्ट. अंतिम षटकाचा सामना. 6 चेंडू आता आवश्यकता 5 धावेची. अवघ्या 4 धावा दिल्या. कल्पेशनं प्रणवचं सेकंड स्पेल मध्ये दमदार कमबॅक राहिलं आणि आता सामना अंतिम षटकात ज्या ठिकाणी कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा रूल. सो 6 बॉल आता बनवावं लागतील. धावा 5. स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. टाइम मॅनेज केलेला बरोबर. 20 मिनिटात 4 षटकं टाकलेली आहेत. लक्ष सुद्धा मात्र टीम पोटगाव आता टीम मधून नकोय. प्रणव अँड ऑल टीम स्पीडअप करावा लागेल. थोडी घाई करा. मागचा सामना देखील अंतिम षटकापर्यंत रंगला होता. 6 चेंडू 5 हे समीकरण स्पीडअप करावं लागेल. थोडी घाई करा. कौशलवरती आता जबाबदारी दिली हवी तर बॅट त्याला हवं तसं योगदान देता आलं नाही. वेलकम. पारदी सर उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत. त्याच उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या सध्याच्या भेटी निमित्तानं मंचावरती लाभलेली आहे. प्रणव जास्त वेळ घेता. लक्ष सुद्धा 4 षटकं 20 मिनिटात टाकलेली आहे. चेंडू 5. महत्वाचा सामना गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत कौशल. मॅच इज ऑन. बॅकफुटवर आले. पहिला बॉल कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरला चेस. आउटफील्ड वेगवान. बॉल पोहोचतोय सीमा पार. चौकार. बॅट चिकडा. बॉल बागे फ्लासी मध्ये फ्लाय होतोय. बॅकअप आला मात्र 1 धाव आणि याचबरोबर विजय संपादित केलाय आई डेरमाता खोपोलीनं. मनपूर्वक अभिनंदन आई डेरमाता खोपोली. टफ अँड हार्ड लक. चांगलं क्रिकेट राहिलं. ठसन क्रिकेट राहिलं टीम आई पोटगावचं.